अध्यक्ष माननीय रामदास आहेत, त्याचबरोबर ग्रामपंचायत उद्योगताई आवळे मॅडम, त्याचबरोबर आपल्या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक आपल्या सर्वांचं ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. सत्कार संपन्न होतोय. हॅलो, माननीय सिद्धेश्वर दादांचं गावच्या वतीनं खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या कलेसाठी आपल्या गावच्या प्रेरणादायी कार्य करतात. या लोकांचा सत्कार, त्यांचा गौरवपूर्ण सन्मान या गावामध्ये केला जातो आणि खरोखर त्याची परंपरा या शाळेमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या सन्मानानिमित्त इयत्ता 5वीचे पालक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माननीय खांडेकर सर यांना भेटवस्तू, शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरवपूर्ण सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. कुठली उणीव म्हणजे भासू दिली नाही. सर्व मुलांना अगदी व्यवस्थित मार्गदर्शन केलंय. त्याबद्दल सरांचे आम्ही सर्व पालक खूप आभारी आहोत आणि इथून पुढे वाटचालीसाठीच्या त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि सरांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, आज या ठिकाणी आपण 76वा प्रजासत्ताक दिन या लोकशाहीच्या आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमासाठी आज आपल्या या नरवाड गावामध्ये मंचावर उपस्थित असणारे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्रालयामध्ये ज्यांनी उपसचिव सचिव म्हणून काम केलं आणि त्यांच्या प्रेरणेतून आपल्या गावामध्ये 2-3 रस्ते या ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसभा योजनेतून मिळाले, त्याशी आजच्या या कार्यक्रमात लावलेले आपले प्रमुख पाहुणे म्हणून रघुनाथ दादा नागरगुजे यांचं या ठिकाणी आणि मी मिस्कूलच्या मुख्याध्यापिका कांबळे मॅडम, आमच्या विकास सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन यांचे मामा श्याममामा, तसेच या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समिती कमिटीचे अध्यक्ष आमच्या गावचे ॲडव्होकेट वकील संजय परेंट साहेब, तसेच या ठिकाणी असं व्यक्त करतो की आपलं आता गाव मोठं झालेलं आहे, त्याची लोकसंख्या वाढलेली आहे, आपले मुलंसुद्धा आता या ठिकाणी वाढले आणि आपल्याला बसण्यासाठी जे काही या ठिकाणी गर्दी झालेली आहे ते थोड्या दिवसामध्ये येणाऱ्या 15 ऑगस्टलाच आपण या ठिकाणी प्रशस्त असं सर्वांनाच बसायला, सगळ्या बंधू बहिणींना बसायला, सर्व शिक्षकांना बसायला आणि हे कार्यक्रम या ठिकाणी मी व्यासपीठावरतील किंवा काही खाली उभारले त्यांचं सुद्धा मी हलगर्जी असतो, कारण पार पाडण्यासाठी आम्हाला सगळं सहकार्य असणारे आमचे शाळा नंबर 1चे मुख्याध्यापक, त्यांचे सर्व गुरुजन वर्ग, शाळा नंबर 2चे मुख्याध्यापक कांबळे मॅडम, त्यांचे सर्व गुरुजन वर्ग, तसेच न्यू स्कूलची अडचण असली तरीही या ठिकाणी शांततेचं सहकार्य केलं. या सर्व सांस्कृतिक कार्यक्रम शांततेत पार पडला, याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो.